तर आज आपण बघणार आहोत कुरकुरीत असे कांदा भजे कसे बनवायचे तर तोंडाला चव येण्यासाठी। चला तर अगोदर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून सांगा तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघत आहात। तर आज आपण बघणार आहोत कांदा भजे कसे बनवायचे कुरकुरीत मस्त असे तोंडाला चव येण्यासाठी। त्यासाठी मी इथं 2 छोटे बारीक कांदे लांबडे चिरून घेतलेले आहेत पातळ आकाराचे। चला आता आपण रेसिपी सुरू करू कुरकुरीत भजायची। इथे मी कांदा कापून घेते। आता यामध्ये टाकून ते बेसन पीठ, नंतर यामध्ये टाकून देते थोडा बेकिंग सोडा आणि थोडा ओवा हातावर मॅश करून टाकून देते। थोडे जिरे पण थोडे हातावर मॅश करून यावर टाकून देते आणि मी मिरचीचे भजे करणार आहे तर चटणी मधले मिठातले भजे करणार आहे। यामध्ये आता मी मिरची टाकून देणार आहे, चटणी लाल तिखट, थोडी हळद आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर, चवीप्रमाणे मीठ। आता या चवीप्रमाणे मीठ, आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेते हे सारण भजायचं। कढी आणि भजे काय भन्नाट लागतात, कांदा भजे आणि कढी खूपच भारी, तोंडाला चव येण्यासाठी असे कुरकुरीत कांदा भजे तयार झाले। आता याला 5 मिनिटं साईडला ठेवून देते। आपल्या भज्याच्या पिठाला मुरून 5 मिनिटं झाले। आता आपण हे भजे तळून घेऊ। आता घेते इथे गॅस लावून आणि गॅसवर ठेवून देते कढई। कढई गरम होऊ देते अगोदर। कढई गरम झाले आणि त्यामध्ये टाकून देते तेल। आपलं तेल पण गरम झालेलं आहे। आता यामध्ये कांदा भजे सोडून देते मी। तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकता, लहान मोठे। थोडं याला आलटून पलटून घेते। थोडं आलटून पलटून घेतलेलं आहे मी ते भज्यांना आपल्या, आणि थोडा लालसर सोनेरी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचे। इथं आपले भजे तळून तयार झाले आणि सोनेरी रंग पण आलेला आहे आणि खूपच छान असे सुगंध पण यायला सुरुवात झाला। आता हे भजे मी काढून घेते। आपले असे कुरकुरीत भजे तयार झालेले आहेत। कुरकुरीत कांदा भजे कशी वाटली कांदा भजीची रेसिपी कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला
सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. भेटत अशा साध्या रेसिपी सोबत. तोपर्यंत मजेत राहा, खुश राहा, आनंदात राहा आणि एक महत्त्वाची गोष्ट खात राहा, मजेत राहा.